नमस्कार सगळ्यांना. तर फॉलिंग फॉर माय सेल्फ चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे, आय नो, कारण मला वेळ मिळत नव्हता. तर आणि काल तुम्हाला माहीतच आहे, काल ॲक्च्युली मला व्हिडिओ टाकायचा होता, पण काल रोहित विराट खेळत होते ना मॅचमध्ये, त्यामुळे थोडं मॅच बघण्यातच गेला माझा दिवस. आणि कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना, अभिनंदन. विराट कोहलीचं शतक झालं, रोहित शर्मा पण चांगले खेळले आणि इंडिया जिंकली. सो जोक सपाट. आणि क्रिकेट हा माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. ॲज अ इंट्रोवर्ट माझं एखाद्या इंट्रोवर्टला आपले इमोशन्स कुठे एक्सप्रेस करायचं ते खूप कठीण जातं, पण माझ्यासाठी क्रिकेट हे एक माझं इमोशन्स व्यक्त करायचं एक माध्यम आहे. क्रिकेट मी खूप दिवसापासून फॉलो करते. ॲक्च्युली 2011च्या वर्ल्ड कपपासून मी फॉलो करते आणि माझे फेवरेट खेळाडू आहेत रोहित आणि विराट, आणि तेच राहतील. इंडियन क्रिकेट टीममध्ये सध्या ट्रान्झिशन चालू आहे आणि सध्या दोन्ही फॉर्मॅटमधून रिटायर्ड झालेत. बट जॅज लोक आहेत, ते खेळत आहेत, त्यांना बघायला मी काही सॅक्रिफाईस करू शकते. माझं स्वप्न ॲक्च्युली त्यांना दोघांना स्टेडियममध्ये खेळताना बघायचं होतं आणि होपफुली मी ते पूर्ण करेन. तर जाऊ दे मित्रांनो, ॲज अ इंट्रोवर्ट ती एक माझी फेवरेट हॉबी आहे क्रिकेट. तर ठीक आहे, मी यूट्यूब चॅनल हे माझं स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन मला काहीतरी करायचं आहे म्हणून करण्यासाठी मी चालू केलेलं आहे. तर ॲज अ इंट्रोवर्ट ज्याला छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. स्वतःला प्रत्येक पावलावर चॅलेंज करावं लागतं. एखादी गोष्ट करताना किंवा पब्लिक प्लेसमध्ये जाताना स्वतःला समजवावं लागतं, स्वतःला एनकरेज करावं लागतं. आता मी बोलू शकते कारण मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहे आणि मला यातून बाहेर यायचंच आहे आणि मला काहीतरी करायचं आहे मोठं म्हणून. तर आणखीन खूप अडथळे येतील आणि खूप क्रिटिसायझम येईल. बट ॲज अ इंट्रोवर्ट एखाद्या म्हणजे मुलगी जर इंट्रोवर्ट असेल तर तिथे शांत किंवा असं एक इमेज असते. आणि त्यांना एक्सप्रेस कुठे व्हायचं हे कळत नसतं आणि किंवा झालं तरी कसं व्हायचं किंवा कितपर्यंत व्हायचं. ॲक्च्युली हा सगळ्याच इंट्रोवर्टचा प्रॉब्लेम आहे की ते एक्सप्रेस होत नाहीत युज्युअली, आणि झाले तरी त्यांना कुठे थांबायचं ते कळत नाही. तर ठीक आहे. आणि इंट्रोवर्टांना बुक्स खूप प्रिय असतात. ते बुक फ्रीक असतात, पुस्तकी किडे असतात आणि त्यांना पुस्तकं कदाचित माणसांच्यापेक्षा पुस्तकांची कंपनी जास्त आवडत असते. मी हे स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते मित्रांनो. तर आणखीन तेवढंच मला सांगायचं होतं. आणि ह्यातून प्रत्येक पावलाला बाहेर जाण्यासाठी मला जे काही होणार आहे, ज्या फिलिंग्स होणार आहेत आता ह्या व्हिडिओ करताना सुद्धा, की बाबा चांगला येईल का नाही, माझं बोलणं लोकांना आवडेल का नाही, हे असं सगळं विचार करावं लागतं. आणखीन ठीक आहे, थोड्या दिवसानं आता नाही आहेत कदाचित सबस्क्रायबर्स म्हणजे, पण वाढतील. आणि त्यावेळेला मी ज्यावेळेला लाईव्ह यायला चालू करेन त्यावेळेला मी इंटरॅक्ट होईन फॅनशी. तर आणखीन ॲज अ इंट्रोवर्ट आणि मी ट्राय करेन बहुतेक रोज नाही, पण ॲक्च्युली जास्त वेळ न ठेवता रोज किंवा कधी पण अपलोड करेन व्हिडिओ. तर आणखीन स्वतःचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायला शिका. हे मला आजच कळेल, मी तुम्हाला पण सांगते, कदाचित सगळ्यांना माहीत असेल, पण आणि स्वतःबद्दल जे निर्णय जे आहेत ते स्वतः घ्यायला चालू करा. कारण ते निर्णय चुकतील म्हणून जर निर्णयच घेतले नाही तर ते आपल्याबद्दलचे निर्णय दुसरे घेतले जातात, दुसरी लोकं घेतात आपल्या आजूबाजूची, आणि आपण मग तसेच राहतो. ॲज अ इंट्रोवर्ट आपल्याला स्वतःचं मन मांडताना विचार करावा लागतो, पण हीच पहिली स्टेप आहे इंट्रोवर्टपासून बाहेर येण्यासाठी. स्वतःच्या विचारांना महत्त्व द्यायला शिका. तुम्ही सगळ्या गोष्टींच्या वरती आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे. आणि निर्णय एखादा चुकला, आता निर्णय एखादा बरोबर आला तर त्याचं कौतुक जे डिझर्व करतात त्यांनी ते निर्णय चुकल्यानंतर त्याचं क्रिटिसिझमसुद्धा झेलायची तयारी असायला पाहिजे. नो डाऊट की निर्णय चुकतील, पण स्वतःबद्दलचं ती जबाबदारी घ्यायला शिकायचं आहे आणि कुठं चुकलं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि मी पण बघेन, तुम्ही पण स्वतःला एनकरेज करा,
सगळ्यांना सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि एवढंच, आजचा मेसेज एवढाच आहे. रोज रेग्युलर व्हिडिओ येतील. कदाचित आज जास्तच बोलले मी, पण येस. आणि हो, इंट्रोवर्टांची पक्की निशाणी आता मी पुस्तक वाचणार आहे. सो बाय बाय गाईज, गुड नाईट. आणि प्लीज फॉलो करा व्हिडिओ आवडला तर. आणि मी बाकीच्या दुसऱ्या भाषेत पण चालू करेन, हिंदीमध्ये. पण मराठी बोलण्यातच मी जास्त कम्फर्टेबल आहे, त्यामुळं मराठी इंग्लिश आय थिंक इट्स अ गुड कॉम्बिनेशन ॲज वेल. सो सुरुवात आहे, त्यामुळं चुकलं मकलं असलं तर माफ करा. आणि चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट.